मोटर झालो मी ग्रामपंचायत सदस्य संतोष डावकर. तर या तांबेगावामध्ये या बिनवालचं काम चालू आहे. तर ते काम अतिक्रमण स्वरूपातच किंवा मुजुराई स्वरूपातच ठेकेदारांनी चालू केलं किंवा PWDनं चालू केलं. मागील महिन्यामध्ये मीच या कामाविषयी बाईट केलेली होती का हे काम जे चालू आहे ते अनधिकृत चालू आहे, परंतु त्याच्यावरती त्यांनी कुठल्याही उत्तरे दिलेली नाहीत कोणीच. कोणीच उत्तरं न देता त्यांनी मला एक वेळेस गाडीत उचललं आणि नेलं. पण त्यावेळेस मला त्यांनी विचारलं का आम्हाला माल बाहेर न्यायचा, मुरुम बाहेर न्यायचं, काय करू? तर त्यांना मी बोललो होतं तुमचं काम चालू आहे ते तुमच्या पद्धतीने कसं चाललं आहे की तुम्हाला माहिती चुकीचं चालू आहे, त्याच्यामुळं बाहेर माल न्यायचा विषय घ्यायचा असेल तर मला विचारायचं नाही, कुणाला विचारा आणि मी गावात एक खडासुद्धा बाहेर जाऊ देणार नाही, हे माझं त्यांना उत्तर होतं तोंडावर. आणि त्याच्यानंतर आज गावामधनं डबराची गाडी बाहेर भरून चालली होती. तर ती पकडल्यानंतर गावात आणण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांना फोन करून त्याचा पंचनामा करायचा आहे. तर ते बोलले सकाळ पंचनामा करू आपण. आणि अद्यापही तर ते PWD किंवा संबंधित ग्रामाचे कोणी साहेब असतील, कुणी ठेकेदार असतील, ते काही इथं हजर झालेले नाही. त्याच्यामुळे आपण ही गाडी आज इथं हजर केलेली आहे आणि गावामध्ये महादेवाच्या मंदिरापुढे ती गाडी आत्ता सध्या उभी आहे. तर याचा पंचनामा सकाळ होणार आहे असं कळते मला एकंदर. तर त्यांनी कमीत कमी मागच्या वेळेस जे प्रश्न विचारले होते का तुम्ही कुठं कामं केली आणि कुणाच्या क्षेत्रात केली आणि कुणाच्या परवानगीने केली, याची तर उत्तरं दिलीच नाही. पण आजही गावच्या ग्रामसभेच्या ठरावाला धुळीला मिळवून त्यांनी असं चोरीचा प्रकार केलेला आहे. तर त्याचं सकाळ त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं या गोष्टीचं. गाडी सोडत काय करायचं त्याला खाल वाटलं त्याला तू दे ना तुझी दे ना परत वर जायला लागेल मला आहे का जा वर आहे ना वर जाऊन